अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांना बीएलओ तसेच सीडीएस कामांसंबंधी सक्ती करण्यात येऊ नये या मागणीला घेऊन मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन अमरावती जिल्हा शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार व मुद्रित माहिती प्रेषित केल्यानुसार सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी राज्य शासनाचे काही तहसील अधिकारी यांच्या मार्फत अंगणवाडी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना मतदार संबंधित बीएलओचे कामे करण्याची सक्ती करणं तसेच सीडीएस योजनेची कामे करण्याची सक्ती करणं आदी कामे सोपवण्यात आली आहेत। वर्तमानात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ ही 6.5 तास आहे, तरी त्यांना त्या वेळेनंतर सुद्धा दिवसभर अंगणवाडीची कामे असतात, जसे की पोषण ट्रॅकरवर उंची घेऊन त्याची नोंद करणं, सर्व लाभार्थ्यांचे FRS THR वाटप, गृहभेट अशी कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करताना आधीच त्यांची दमछाक होतीये। 0 ते 6 वर्ष मुलं, गरोदर व स्तनदा या सर्व लाभार्थ्यांना अंगणवाडीतून सेवा पुरविल्या जातात। जर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इतर विभागाची कामे देण्यात आल्यास तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अंगणवाडी संबंधित सेवा कार्यांची पूर्तता करण्यासाठी अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही। अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन देतेवेळी नम्र विनंती करताना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन अमरावती जिल्हा शाखेच्या वतीने अंगणवाडी सेविकांना बीएलओ व मतदान यादीतील कोणतेही काम देण्यात येऊ नये, तसेच ज्या अंगणवाडी सेविकेला बीएलओ मतदान यादीचे काम दिलेले आहे त्या अंगणवाडी कार्यकर्त्यांकडून ती कामे काढून घेण्यात यावी, तशा सूचना आपण आपल्या अधीनस्थ असलेल्या अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात, अशी आग्रहपूर्ण मागणी यावेळी करण्यात आली आहे। निवेदन देताना आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन अमरावती जिल्हा शाखेचे अध्यक्ष महेश जाधव तसेच सचिव मीरा कैतवास यांच्या समवेत अन्य पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते। निवेदन दिल्यानंतर आपल्या मागण्यांना घेऊन मीरा कैतवास यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आज दिनांक 7/4/2002 आज आम्ही आमच्या इथच्या अंगणवाडी बालवाडी कर्मचारी आयटकच्या वतीने आम्ही ह्या जे माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांना निवेदन द्यायला आलं आहे। का निवेदन असं आहे का आमच्या मंत्री महोदय बालविकास मंत्री महोदय यांचं पत्र आहे का अंगणवाडी सेविकांना बीएलओचं काम देऊ नये, तरीही आम्हाला एवढी सक्ती करण्यात आलेली आहे का आम्हाला त्या जबरदस्तीने आमच्या बीएलओचं काम देण्यात आलेलं आहे। आणि ते काम आता आम्ही त्या निवेदन दिलं तरी ते साहेब म्हणत आहे का तुम्हाला हे काम करणं अनिवार्य आहे, यांचा या बदलणार नाही, यांची लॉगिंग बदलणार नाही। आमच्या सगळ्या महिला ह्या 50-60च्या वर गेल्या आहे आणि सगळ्या महिला सगळ्या 8वी 9वी 10वी शिकल्या आहे आणि पूर्ण जी माहिती आहे SIRची जी माहिती आहे ही एवढी माहिती गोळा करणं आणि हे माहितीला आम्हाला म्हणजे ऑनलाईन भरणं हे खूप कठीण झालेलं आहे आणि आमच्या जीवावर बेतत आहे। आणि आमच्या सगळ्याच महिला हार्ट BP शुगर थायरॉईड सगळे आजारी आहे आणि आजारी असतानाही हे ते काम करा म्हणते, रात्रंदिवस कामं करा म्हणते। पण मला हे कुठपर्यंत योग्य आहे का जे अंगणवाडी सेविका आहे त्यांचं काम हे बाजूला ठेवून आज आम्ही लहान मुलांचं बाल कुपोषण नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही त्यांचं पूर्ण काम त्यांचं करतो, पण ते काम सारून हे त्यांचं काम आहे म्हणते की हे सेवाभावी काम आहे, हे कुठपर्यंत योग्य आहे। तर हे आम्हाला हे काम नको आहे तरीच बळजबरीने दाबत आहे आणि आमचं काम जे होतं ते काम बाजूला सारून आमचं काम बाजूला सारून आम्हाला हे काम करणं गरजेचं म्हणत आहे। आता आम्हाला सांगा मीच एक अंगणवाडी सेविका आहे, तर आम्हाला सगळ्या सेविकांना 800, 1000, 200, 800, 1000, 500, 1500 अशी लोकसंख्या दिली आहे आणि कोणाचा सपोर्ट नाही आहे, कोणाही आम्हाला सपोर्ट देत नाही आहे। फक्त स्वतःलाच आम्हाला म्हणजे काम करणं आहे। रात्रीचे 12 वाजता रात्रीचे 2 वाजता आमच्या सगळ्या महिला वर्गांचे डोळे खराब झाले आहे। आमची त्यांना मानसिक तक्रार आणि तुम्ही जर काम नाही केलं, तुम्ही जर टक्केवारी जर कमी असली तर तुम्हाला आम्ही FIR दाखल करून तरी तुम्हाला काम करणं गरजेचं आहे। हे कुठपत योग्य आहे म्हणजे आजच्या या युगामध्ये त्या सेविकेवर एवढी बळजबरी आहे का कराच काम हे कुठपर्यंत आम्हाला शक्य नाही आहे। आम्हाला याचं कुठेतरी आम्हाला सरकारने आमच्या या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला कुठेतरी आम्हाला त्याचं हे दिलं पाहिजे आणि आम्हाला हे निवेदन आम्हाला हे काम करणं गरजेचं आहे। अति लोक जे आहे काम करायला, जसे का मुलं जे गाव शिकलेले सवरले मुलं आहे, स्वयंसेवक आहे, शिकले सवरले त्यांना काम ते हाताला काम मागत त्यांना काम देत नाही आहे। आणि आम्हाला म्हणजे अंगणवाडी सेविकेला म्हणजे जे शासकीय जे कामात जे शिक्षक लोक होते त्यांचं काम सावरून टाकलं, त्यांचं काम आम्हाला ऑर्डर न करता डायरेक्ट फोन नंबर देऊन आम्हाला कामाला बोलावलं। हे कुठपर्यंत योग्य हे आम्हाला कदापि सहन नाही आणि हे आम्ही आमचं काम हे करणार नाही। हे आम्हाला खूपच आमच्या जीवाच्या म्हणजे आमच्या जीवावर बेतत आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि एवढं बोलते आणि माझं नाव कुमारी मीरा रामलाल कैतवास, जिल्हा सचिव आयटक।